नमस्कार मित्रांनो, आज आपण नगदवाडी एरियामध्ये आलो होतो. तर जावळे यांनी फोन केला होता. तर त्यांच्या घराच्या बाजूला आहे. काका तुमचं नाव काय? शांतीलाल जावळे का? बोल. यांनी फोन केला होता. तसे आमचे इथं जीवलग मित्र किशोर भाऊ आवटे यांनी पण आलेले आहेत JCB घेऊन. तर इथं 2 साप त्यांना सारखे दिसायचे. त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला व्हिडिओ पण दाखवले. एक मोठेले सापांची साप आहे ना इथं बेळामध्ये. पण त्यांची भयभीत एकदम भयभीत झालेली आहे काकां. ते लहान मुलं वगैरे असतात. तर त्या लहान मुलं वगैरे असतात तर त्याच्यामुळं आपण इथं JCB बोलून खोदून आणि त्या दोन्ही सापांना पकडून व्यवस्थित परवान्याच्या दिशेने नेऊन सोडून देऊ आपण. दोन्ही साप भले मोठे इथं. आता बघू आपण JCBच्या सहाय्याने 2 सापांना पकडायचा प्रयत्न करू व्यवस्थित. आणि यांची पण जमलेली त्यांच्या घराच्यांची भयभीत आपण दूर करून टाकू. मी नको पळायला येतो. दिसल्यावर मीच पळून जायला बसलो म्हणून. भैया काय किडो काढ ना भैया. बघा तिथं गपचीत दिसले पाहिजे ना. खाली लागलं म्हणजे कधी गेलेले कधी गेलेले कधी नाही. मग किती वेळ झाला तिथंच पाहिजे ना. असं म्हणजे तकलीफ म्हणजे. सोपं नाही ना रे. हाय 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 हाय. हाय इंडियन रॅट स्नेक आहे मित्रांनो. बघू शकता दामनजातीला एक मोठा पकडायला एक पोटाच्या आसपास. गोंटी बिग साईज आहे. फुल साईज मध्ये तो जो दुसरा आहे तो मोठा आहे वर घ्यायचा बघ. आपण त्याला गोणीमध्ये पॅक करू. दिसतो दुसरा कावणे दिसतो पण त्याच्या हातात द्या. हो त्याच्या हातात द्या. हे रे घे घर घ्यायचा बंदाला घे हातात. मोठं भयान. म्हटलं काही कुठं आला का चावतो का काय रे. मी केस लागले मला सापडलं. 2 सापडलं बाहेर जर राहतो तेवढी गुन्ह्यात आता धर ना गुण जाईल निघून. नाही तर ते नाही 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 ते तोंड ठेवा ना त्याचं जड बाजू. दिसला होता का? इकडे घ्या परत. नाही तर
सगळ्यांना दाखवतो थांब. मित्रांनो आपण एक सापाला व्यवस्थित पकडलेलं आहे. कोणत्या प्रकारची इजा नाही झाली. आता दुसरा साप आपण काढू किशोर भाऊच्या मदतीने. ओके लाईक करा फॉलो सबस्क्राईब करा. तू इकडे 2 मिनिट इकडे. तर त्यांची आता बऱ्यापैकी भयभीत एक पकडलेला आहे. किशोर भाऊ कायम त्यांच्या परिसरामध्ये साप असले ना आता आपल्याला सांगत असतात. कोणाची लोकांची भयभीत पण दूर करत असतात ते. तर साप बघण्यासाठी बरीचशी पब्लिक पण जमा झाली. कोणता नाही बरं नाही ना माती आली होती माती नाही थोडं हळूहळू एवढं खाली ना एवढ्या खाली नाही जाऊ नाही एवढं खाली कारण वरच्या होतं मी बारीक वाळा आहे वाळा. वाळा वाळा बिनविषय सापाचा पिल्लू आहे. वाळा पिल्लू वाळा जातीतला साप आहे. पावसाळ्यात जास्त प्रमाणात हा साप आढळतो. डबलं खाऊन घेऊ ना आलू कर ना एवढं खाली जायचं इकडं उकरून पाहा खाली पाहणं नाही इकडे नाही
पाहिलं अरे दुपारी तुम्ही सांगत नाही आधी एक पाहिलं मोठं राहिलं का यालाच पाहिलं सांगितलं. 2 बघितलेले ना हा. व्हिडिओ काढला होता त्याचा त्यांच्याकडे आम्हाला पाठवलेला व्हिडिओ मस्त धाडापाश खेळत होते ते हा हे ऑपरेशन डेव्हलप वर्ग फेमस करायचं बेटाजी हाय बोली बेटाजी लाईक करा युट्यूबला चॅनल आहे ना कोणचं सर्पमित्र म्हणून आहे. संदीप खैरे संदीप खैरे खैरे. माग होतं थोडं भाऊ खुर्ची एवढी खुर्ची माग घ्या ना दादा पेक्षा तगडा होता तगडा होता पण बरं का दोन्ही साप व्यवस्थित याचा जो काळा होता ना बरं का काळा कलर होता ना तसा होता हिराकडी झाली का इनर मादी जोडी जोड झाली आता मित्रांनो दोन्ही साप व्यवस्थित पकडलेले आणि पारवण्याच्या दिशेने आता दोन्ही सापाला आपण निसर्गमुक्त करू. किशोर भाऊमुळे 2 सापाला जीवदान भेटलेलं आहे आणि ते यांची इथं लहान लहान मुलं आहे. हां विनायक जावळे यांची इथं त्यांनी फोन केला पण आता आजोबा पण बोलत होते लहान मुलांमुळं कोणी रेस्क्यू करावं लागले. 2 शंभू इथं 2 शंभू इथं नानाचे गेलो वाजव वाजव त्यांना डान्स करायची चाल लवकर खाली हॅलो येऊ राहिलो पाहिजे तो झाला नाही काय नाही हा येतो मी गावात येतो हो त्याला दाखवू नका बरं बरं ठीक आहे. नाही नाही जरा नाही काय घाबरा नाही बी नका दाखवू जिवलग मित्र आहे नगदवाडी मधले यांच्या सायने आणि विनायक भाऊच्या घरी इथं लहान मुलं वगैरे असतात. बाबा ते म्हणजे भीतीपोटी आपल्याला ते दोन्ही साप व्यवस्थित आपण पकडले तर काही वेळात निसर्गाच्या स्वाधीन करून देऊ. जर का आपल्या परिसरात असे काही साप आढळले जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा. साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा.